हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये मन आणि बुद्धीच्या कार्याचे सूक्ष्म विवेचन आणि त्यानिमित्तानं श्लोक क्रमांक 62 आणि 63 या श्लोकावर आपण चिंतन केलं. आणि त्याचा सारांश काय, तर साधकाने मनातही विषयाचे चिंतन करू नये. हे वरील 2 श्लोकाचे आणि माऊलींनी त्यावर रचल्याचे ओव्यांचे प्रयोजन आहे. आणि सावधानता कशी ठेवावी याचंही चिंतन आपण केलं. आता माऊली पुढे काय सांगतात, तर पुढचा श्लोक आहे 64, श्लोक क्रमांक 64, आणि यामध्ये आत्मानुभूती सांगितलेली आहे. श्लोक असा आहे: रागद्वेषवियुक्तैस्तु विषयान्द्रियेन्द्रेश्वरन् आत्मवैशेर्विधेयात्मा प्रसादम् अधिगच्छति. श्लोक 64. ज्याचे मन व बुद्धी स्वतःच्या अधीन असतात, अर्थात मनाचे चांचल्य कमी होऊन जाऊन आपोआप येत राहणारे विचार थांबलेले असतात, बुद्धी स्थिर व सूक्ष्म झालेली असते, असा साधक मनाद्वारे विषयांच्या बाबतीत राग म्हणजे प्रीती किंवा आवड व द्वेष अर्थात तिरस्कार यांनी युक्त न होता राग व द्वेषापासून रहित राहून साक्षीभाव जोपासत स्वतःला वश असलेल्या म्हणजे नियंत्रणात असलेल्या इंद्रियाद्वारे विषयाचे सेवन करीत असूनही अंतःकरणाच्या प्रसन्नतेस प्राप्त होतो. आत्मानुभूती प्राप्त होईपर्यंत ओवी 226 प्रमाणे प्राप्त सुखात संतुष्ट राहण्यास व विषादास न भजण्यास प्रसन्नचित्त राहावे ही साधना सांगितलेली आहे. आणि त्या साधनेच्या सारांशासाठी पुन्हा आपण एकदा श्लोक क्रमांक 39 पाहू आणि त्यावरचं थोडंसं चिंतन आपण पाहूया. काय म्हणतात भगवंत श्लोक क्रमांक 39 मध्ये: एषा ते भियता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. बुद्धियोग म्हणजे कर्मयोग आणि सांख्ययोग म्हणजेच ज्ञानयोग या सिद्धांताचा सारांश एका वाक्यात पुढील प्रमाणे लक्षात ठेवावयाचा आहे. बुद्धियोगात म्हणजे कर्मयोगात कर्मफलत्यागाने ममतेचा अर्थात ममत्वाचा नाश होतो व त्यामुळे अहंतेचा नाश होतो. आणि सांख्ययोगात म्हणजे ज्ञानयोगात विचारवृत्तीद्वारे असलेल्या संबंधाचा विच्छेद होण्याने म्हणजे संगम त्यक्ता घटित होण्याने अहंतेचा नाश होतो व अहंतेचा भाग असलेली ममत्व नष्ट होते. कर्मयोग ज्ञानयोग यांच्या साधनेचा सारांश अशा प्रकारे लक्षात ठेवावा. कर्मयोगात कर्म करण्यात सावध दक्ष राहावे आणि ज्ञानयोगात आत्मानुभूती प्राप्त होण्यासाठी निसंशयतेने प्रसन्न चित्ताने साक्षीभावात राहावे.
विषयाबद्दल रागद्वेष हा मनात असतो. इंद्रिये फक्त अनुभवण्याची उपकरणे म्हणजे अवजारे, त्याला इंग्रजीमध्ये टूल्स म्हणतात, तशी ती आहेत. मनाने आसक्ती सोडली, मनाने विषयाचा संग सोडला, विषयांचा स्वरूपतः त्याग करण्याची आवश्यकता राहत नाही. बाह्य त्यागापेक्षा मनातील विषयांचा त्याग महत्त्वाचा आहे. घर, समाज, देशाबाबतच्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये सोडून हिमालयात जाऊन विषयांचा स्वरूपतः त्याग भारतीय अध्यात्मास अभिप्रेत नाही. प्रारब्धाप्रमाणे उपलब्ध झालेल्या विषयांचे साक्षीभावात राहून विषयात न रमता विषयाची आसक्ती वाढणार नाही याची दक्षता अर्थात भान अवधान ठेवून विषयाचे मितसेवन अभिप्रेत आहे. पंचेंद्रियाद्वारे विषय सेवन तात्कालिक सुख देते व अंतिमतः दुःखास कारणीभूत होते. आणि हा मुद्दा आपण जरी सध्या अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 64 पाहत जरी असलो तरी अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक 22 हाच मुद्दा सांगितलेला आहे. साधना म्हणून सांगितलंय या श्लोकामध्ये, अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 22. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यन्तवन्त कौन्तेय न तेषु रमते बुधः. भगवंत म्हणतात, विषय व इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग जे आदी व अंत असणारे आहेत म्हणजे अनित्य आहेत. अर्थात त्यात सुख आहे असे वाटते. त्या सुखास येणे, अल्पकाळासाठी जाणवणे व उत्पत्ती विनाश त्यामध्ये अभिप्रेत आहे. ते भोग म्हणजे त्यातील क्षणिक सुखासह दुःखालाच कारणीभूत होतात. म्हणून हे कौंतेया, ज्ञानी पुरुष त्यांच्या ठिकाणी रमत नाहीत. हा विषय पातंजल दर्शनामध्ये चांगल्या प्रकारे सुस्पष्ट करण्यात आलेला आहे. काय म्हणतात पातंजलोगामध्ये, योग दर्शनामध्ये अध्याय 2 श्लोक 15, परिणामताप संस्कार दुःखर गुण वृत्ती विरोधाच दुःखमेव सर्व विवेकीनः. अर्थात अनुकूल उपभोग समय जरी वर सुखप्राप्ती झाल्याचे वाटत असले तरी आत्मपरीक्षण केल्यास असे आढळून येते की अशा सुखोपभोगात त्यात काय काय सांगितलं? 1 परिणाम दुःख, 2 ताप दुःख, 3 संस्कार दुःख आणि 4 गुणवृत्ती विरोधजन्य दुःख, अशी 4 प्रकारची दुःखरूपता आहेत. आणि आणखी तपशील जेव्हा अध्याय 5 आपण चिंतन करणार आहोत तेव्हा आपण त्यावर अधिक प्रकाश पडेल त्या विषयावर. पण सारांश आपण बघितला की अंतिम दुःखास कारण असतं आताचं क्षणिक सुख. आणि असा विवेक जागृत ठेवून हा विवेक विषय सेवन सुरू असताना जपावयाच्या साक्षीभावासाठी सहाय्यक ठरतो. आणि म्हणून माऊली आता या श्लोकावर जे चिंतन करतात तर पहिल्या ओवीमध्ये साधना म्हणून सांगितलेली आहे. माऊली म्हणतात, मनोनी विषय हे आघवे सर्वथा मनौनी सांडावे मग राग द्वेष स्वभावे नाशतील. 331. मनाने विषयाचे चिंतन केल्यास साधकाचे अधःपतन होते. म्हणून हे सर्व विषय सर्व प्रकारांनी मनातून काढून टाकावेत. मग कारण संपलेले असल्यामुळे
विषयाविषयीचे राग व द्वेष म्हणजे आवड वा द्वेष स्वाभाविकपणे नाश पावतील. आणखी चिंतन करता येईल ते असं, विषय प्रत्यक्ष उपलब्ध नसताना जागृतावस्थेत जाणीवपूर्वक केलेले किंवा आपोआप मनात जे विषयाचे चिंतन घडते व जे राग आणि द्वेष वाढवत असते ते मनातील नामरूपात्मक सृष्टीद्वारे म्हणजे उर्मी वृत्ती विचाराद्वारे घडत असते. जागृतावस्थेत असताना स्वेच्छेने विषयाचे चिंतन तर करावयाचे नाहीच, पण विषयोपभोग विषयवस्तू संबंधाने मनात आपोआप येणाऱ्या या नामरूपात्मक सृष्टीकडे उदासीनतेने त्यात न रमता साक्षीभावाने सजगतेने पाहत राहिल्यानेच ही मनातील नामरूपात्मक सृष्टी संपते. ही साधना रोज काही काळ सातत्याने व निश्चयाने अशी साधना करणे आवश्यक आहे. हीच साधना ध्यानाभ्यास करताना ध्यान लागेपर्यंत केली जात असते. त्यामुळे जागृत अवस्थेत करावयाच्या या साधनेस रोजच्या ध्यानाभ्यासाची जोड देणे आवश्यक आहे. वाचन, श्रवण व नामस्मरण आवश्यक आहे, पण तेवढ्याने मनातील ही नामरूपात्मक सृष्टी संपत नाही असाही अनुभव आहे. आणि म्हणून वरीलप्रमाणे साधना व ध्यानाभ्यास आवश्यक आहे. रागद्वेष संपल्यानंतरचा अनुभव माऊली पुढच्या ओवीमध्ये सांगतात, ज्याला आपण शीर्षक दिलेलं आहे आत्मानुभूती. ती कशी येते? पार्था आणिकही एक, जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. 332. अर्जुना, आणखी एक असे आहे की मनातील रागद्वेष म्हणजे आसक्ती व द्वेष नष्ट झाल्यावर इंद्रियाचे द्वारा विषयात रमले असता विषयक बाधक होत नाही. म्हणजे काय नको? तर मनामध्ये त्याविषयी आसक्ती अथवा द्वेष नको होतं. ते नष्ट झाले की मग काही त्याचं बाधा नाही. जैसा सूर्यो आकाशगतू रश्मी करे जगाते स्पर्शतू तरी संगदोषे काय लिंपतू तेथी चिने. दृष्टांत देतात माऊली. जसा आकाशातील सूर्य किरणरूपी हाताने जगाला स्पर्श करतो, पण स्पर्श केलेल्या पदार्थाच्या संगदोषाने म्हणजे आलेल्या संबंधाने तो लिप्त होतो काय? तर अर्थातच नाही. तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होऊनी असे, त्याप्रमाणे जो ज्ञानयोगी बुद्धियोगी इंद्रियजन्य विषयाविषयी उदासीन म्हणजे आवेगरहित निर्विकार अनासक्त आत्मरसाशी निर्भिन्न अभिन्न आत्मरसाने परिपूर्ण सतत आत्मानंदात असतो, काम क्रोध विहित होऊन असतो. अशा आत्मानुभूती संपन्न स्थितप्रज्ञाची लक्षणे या व पुढील ओव्यातून माऊली आपल्याला सांगत आहेत. बरं, काय म्हणतात माऊली? पुढच्या ओवीत माऊली आत्मानुभूती आणि ती समष्टी स्तरावरची आत्मानुभूती आहे ती सांगतात. तरी विषयातही काही आपण पे वाचून नाही, मग विषय कवन काही बाधितील कवना. 335. आत्मरसाची निर्भिन्नता म्हणजे आत्मस्वरूपाशी अभिन्नता कशी असते त्या ओवीत सांगितले आहे. सर्व इंद्रियाच्या सर्व विषयात त्याला स्वतःच्या आत्म्यापासून दुसरे काही अनुभवास येत नाही. तर मग कोणते विषय कोणाला कशी बाधा करतील, कसे बाधतील? आत्म्याशिवाय दुसरे काही अनुभवास न येणे म्हणजे शरीराच्या आत आत्मा सत अधिक चित अधिक आनंद या तिन्हीद्वारे अनुभवास येणे. तेच सत तेच चित आणि तेच आनंद हे तीनही
सर्व दृश्य विषय वस्तूत अनुभवास येणे, सर्वत्र म्हणजे स्वतःच्या आत व बाहेर हा अनुभव येत असताना व्यावहारिक ज्ञान म्हणजे घट पट पंचेंद्रियाचे अनुभव हेही सुरू असते. दोन्ही गोष्टी साथ साथ एक साथ सायमल्टेनियसली सुरू असतात. आणि त्याकरता माऊली आता 2 आपल्याला उदाहरण देत आहेत. जरी उदकी उदक बुडीजे, का अग्नी माझी पोळीजे, तरी विषय संग आपलं विजे परिपूर्ण तू. स्वतःच्या आत्म्याची अनुभूती शरीराच्या मर्यादेत न राहता आत्म्याची प्रभा सर्व दृश्य वस्तूत विषयापर्यंत पोहोचवून त्यास व्यापून असल्याची अनुभूती तो परिपूर्ण असलेला स्थितप्रज्ञ घेतो आणि तरीही तो विषय वस्तूने लिप्त नसल्याचे अनुभवतो. आणि त्याकरता पाण्यात पाणी बुडाले किंवा अग्नीने अग्नीच भाजले हे जसे होत नाही, हे 2 दृष्टांत माऊली आपल्याला देऊन सांगतात, तसे त्या परिपूर्ण असलेल्या विषयाचा संग लिप्त करीत नाही. विषय बंधाची निर्मिती करत नाही. कर्माची म्हणजे पंचेंद्रियाद्वारे अनुभवास येणाऱ्या व्यावहारिक ज्ञानाची, ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रियाद्वारे होणाऱ्या क्रियांची निर्लिप्तता अनुभवास येत राहते. कशी माऊली सांगतात, ऐसा आपणची केवळू होबुनी असे निखळू, तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी. 337. अर्थ, असा जो केवळ निखळ म्हणजे शुद्ध निर्मळ व निर्लिप्त होऊन असतो, म्हणजे सर्वत्र म्हणजे आत व बाहेर शुद्ध अस्तित्व अधिक शुद्ध चैतन्य अधिक निरुपाधिक निरुपचार आनंद होऊन असतो, तसेच साक्षी राहून कर्माची निर्लिप्तता अनुभवत असतो, त्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी अचल म्हणजे स्थिर आहे असे तू निसंशय मान. निभ्रांत मानी. भ्रांतिरहित अर्थात सचेत सजग दक्ष राहून स्वतःच्या निखळ म्हणजे शुद्ध शब्दरहित अस्तित्वाच्या ठिकाणी अखंडतेने बुद्धी म्हणजे प्रज्ञा ठेवणे ही साधना होय. शब्दरहित अवस्थेत तसे स्थिर व सूक्ष्म असणाऱ्या बुद्धीस प्रज्ञा म्हणतात, हेही लक्षात ठेवावे. यानंतर गीतेतला 65वा श्लोक आहे, अध्याय 2, आणि त्यामध्ये अनुभूती सांगितलेली आहे. कोणती पाहूया. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. मागील श्लोकात मन स्वाधीन असणारा, रागद्वेष रहिततेने वश असलेल्या इंद्रियाद्वारे विषय सेवन करणारा अंतःकरणाच्या प्रसन्नतेस प्राप्त करून घेतो असे भगवंतांनी सांगितले. असे शांत व प्रसन्न चित्त प्राप्त झाल्यावर त्याच्या सर्व दुःखांचा अभाव होऊन जातो. चित्त प्रसन्न झालेल्या साधकाची अर्थात ज्ञानयोग समतारूप निष्काम बुद्धियोग साधकाची बुद्धी आत्मस्वरूपी लवकर चांगल्या प्रकारे स्थिर होते. थोड्या वेळापूर्वी आपण श्लोक 39 पाहिला, तोच या ठिकाणी आपण विचार करू शकतो. आत्मानुभूती आता सांगितली आहे पुढच्या ओवीमध्ये माऊलींनी. ती कोणती, कशी? देखे अखंडित प्रसन्नता. अखंडित प्रसन्नता प्राप्त होणं हीच आत्मानुभूती आहे. कशी? आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. अर्थ असे पहा की जो केवळ निखळ होऊन असतो. निखळ माऊलींची ओवी कशी आहे, 337वी ओवी आहे. निखळ आत्ता आपण पाहिली. ऐसा आपणची केवळू होऊनी असे निखळू, तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी. 337.
मग माऊली असं म्हणतात, असे पहा की जो केवळ निखळ होऊन असतो 337 होईप्रमाणे ज्याच्या चित्ताला आत्मसुखरूपी प्रसन्नता अखंडित प्राप्त आहे, जेथे कोणत्याही संसार दुःखाचे रेंगाळणे नाही, दुःखाला प्रवेशच नाही आहे. सांसारिक व्यक्तीचे मन प्रापंचिक दुःखात उगीचच मशगूल असते, रेंगाळत असते. होऊन गेलेला आघात, येऊ इच्छिणारी प्रतिकूलता, या दोन्ही गोष्टी वर्तमान क्षणात नसतानाही मन त्या दुःखरूप विचारात रेंगाळत राहून प्रत्यक्षातल्या दुःखापेक्षा कितीतरी अधिक पटीने दुःखास प्राप्त करून घेत असतो. असे उगीचच चिटकवून घेतलेले दुःख तर संपतेच. प्रत्यक्षात वर्तमान क्षणात काही दुःख असलेच तर ते दुःख आत्मसुखाच्या अनुभूतीच्या पार्श्वभूमीवर अत्यल्प होऊन जाते. आपण व्यवहारातला थोडासा एक दृष्टांत विचारात घेऊ. उदाहरणार्थ, इंजेक्शनची सुई. आता ही सुई टोचण्याचा त्रास 1 सेकंदाचा असतो. कितीतरी पेशंट दुसरीकडे पाहत चेहरा आक्रसून बसलेले असतात. मुले तर घरून निघाल्यापासून इंजेक्शन देईपर्यंत रडत असतात. सामान्य व्यक्तीस मखमली कापडाचा स्पर्श व इंजेक्शनची सुई टोचण्यात या दोन संवेदना, एक सुखद संवेदना व दुसरी प्रतिकूल संवेदना, व त्यातील फरक जसा कळतो तशाच संवेदना आत्मसाक्षात्कारी पुरुषास होत असतात. फरकासह कळत असतात. फक्त राग व द्वेष त्यात नसतो. दोन्ही प्रकारच्या संवेदना साक्षी राहून व या पार्श्वभूमीवर आत्मसुख पाहून अनुभवल्या जातात. आणि म्हणून माऊलींनी ओवी जी रचली ती पुन्हा वाचतो. देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. पुढची ओवी सांगतात माऊली, जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे दयाचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीची नाही. 339. ज्याचे पोट अमृताचा झरा प्रसवते, त्याला तहान भुकेचा अडसर म्हणजे बांधिलिकी, अडथळा, कन्स्टेंट जसा कधीच नसतो. तैसे हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैचे के आहे, तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्म रूपी. 340. त्याप्रमाणे प्रसन्नता हृदयापासून असेल म्हणजे मूलभूत स्वरूपाची असेल तर मग दुःख कसले आणि का असेल? दुःखाचे कारणच संपलेले असते, हा त्याचा भावार्थ. या अवस्थेत बुद्धी परमात्मरूपी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी आपोआप स्थिर होते. आणि म्हणून पुढची रचना माऊली अशी करतात, बुद्धी पर्यवतिष्ठते या पदच्छेदावर आधारित ही माऊलीची पुढची ओवी. जैसा निर्वातीचा दिपू सर्वथा नेने कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. 341. जसे हवा न वाहणाऱ्या म्हणजे त्यातल्या त्यात बंदिश ठिकाणी असलेल्या दिव्याची ज्योत मुळीच कंपित होत नाही म्हणजे हलत नाही, तसा हा स्थिर बुद्धी पुरुष म्हणजे स्थितप्रज्ञ योगयुक्त होऊन परमात्म्याशी जोडल्या जाऊन स्वस्वरूपी म्हणजे आत्मस्वरूपी स्थिर असतो. पुढचा श्लोक आहे 66वा आणि यामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना, न चा भावयता शांतीर अशांतस्य कुतः सुखम. अर्थ, चंचल मन व स्वाधीन नसलेली इंद्रिये ज्या मनुष्याची आहेत त्या मनुष्याची बुद्धी म्हणजे ज्ञानयोग बुद्धियोगाच्या साधनेद्वारे आत्म्याच्या प्राप्तीसाठी निश्चयात्मक नसते. त्याच्या अंतःकरणात साधनेद्वारे बुद्धी स्थिर व्हावी
साधनेद्वारे बुद्धी स्थिर होऊ शकते अशी भावनाही म्हणजे आस्था, श्रद्धा, इच्छाही नसते. तशी भावना म्हणजे आस्था नसणाऱ्याला शांती प्राप्त होत नाही. मग शांतीरहित पुरुषाला सुख कसे मिळू शकेल? आणि या श्लोकावर माऊलींच्या अत्यंत सुंदर अशा ओव्या आहेत. अयुक्तस्य या पदावर ही ओवी आहे. ये युक्तीची कडसनी, नाही जयाच्या अंतःकरणी, तो आकळीला जाणगुणी विषयादिकी. 342. योगयुक्त म्हणजे ज्ञानयोगयुक्त, बुद्धियोगयुक्त होऊन राहण्याचा विचार ज्याच्या अंतःकरणात नाही, तो विषयाशी संबंधित विषयाच्या पाशाद्वारे आवळला जातो. संस्कृतमध्ये गुण या शब्दाचा अर्थ दोरी असा आहे. गुणी म्हणजे दोरीने पाशाने आवळला जातो. आणि पुढच्या ओवीत माऊली सांगतात, तया स्थिर बुद्धी पार्था, कही नाही सर्वथा, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. अर्जुना, त्याची बुद्धी कोठेही केव्हाही कोणत्याही प्रकारे स्थिर नसते बरं. आणि बुद्धी स्थिरता यावी अशी आस्थाही, भावना, इच्छा त्याच्या मनात उत्पन्न होत नाही. आणि आता पुढच्या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात, नच अभावयतः शांतीही. या पदच्छेदावर माऊली सिद्धांत सांगतात, निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आप होय. 344. अर्जुना, निश्चलतेची म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थैर्य अनुभवण्याची भावनाच जर त्याच्या मनाने कधी पाहिली नाही, तर त्याला शांती कशी प्राप्त होईल बरं? अर्थात चित्त कसे स्थिर व्हावे, शांती कशी प्राप्त व्हावी? शब्दादी विषयामागे धावणारे मन स्थिरतेची भावनाच मनात येऊ देत नाहीये. शांती सर्वांना पाहिजे, पण मन स्थिर करण्याच्या मार्गाने जावयास नको. त्यासाठी साधनाभ्यास करावयास नको, ध्यान प्राणायाम करणे नको असे झालेले आहे. संसारात सत्ता, संपत्ती, कीर्ती संपादण्यासाठी कितीही कष्ट घेण्याची तयारी असलेला जीव आध्यात्मिक उन्नतीसाठी जे सांगितले आहे त्याला नाकारायचं आणि आणखी सोपी पाहिजे असा दुराग्रह आढळतो. एकादशी, अजून एखादा उपवास, रोज एका स्तोत्राचे किंवा हरिपाठाचे पठण, 5 मिनिटात जपाची माळ फिरविणे, एवढे करण्यात इति कर्तव्यता वाटते. मागणी तसा पुरवठा या नयाने अध्यापन करणाऱ्यांनाही म्हणजे प्रवचन कीर्तनाला येतात हेही नसे थोडके असे वाटावे अशी स्थिती आहे. आणि पुढच्या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात, अशांतस्य कुतः सुखम. या पदच्छेदावर महत्वाचा सिद्धांत माऊलींचे शब्द, तेथ शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ सुख विसरोनी न रिगे कहीं, जैसा पापियाच्या ठाई मोक्षू न वसे. माऊली म्हणतात, जसे पाप्याच्या ठिकाणी मोक्ष राहत नाही, त्याप्रमाणे ज्या मनात शांतीबद्दल जिव्हाळा म्हणजे आपुलकी नाही, त्या चित्तात सुख विसरून सुद्धा घर करीत नाही, सुख मनात रेंगाळत नाही, अशा मनात सुख चुकून सुद्धा प्रवेश करीत नाही. पाप्यास जसा मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही, त्याप्रमाणे निश्चल नसलेल्या म्हणजे अंतर्मुख होऊन वृत्तीरहित न झालेल्या मनाद्वारे आत्मानुभूती प्राप्त होऊ शकत नाही. शांतीबद्दल म्हणजेच विचाररहित निश्चलत्व धारण करण्याबद्दल जिव्हाळा नसलेल्या मनामध्ये सुखास, आत्मसुखास चित्तात घर करून ठेवणे शक्य नाही.
आणि आपण ज्या आता ओव्या पाहतोय 344 त्या आणखी पुढच्या 3 ओव्या 347 पर्यंत माऊली हेच सांगत आहेत, हे लक्षात घ्यावं. सुखाच्या उत्पत्तीसाठी मनातील वृत्तीप्रवाह शांत होणे आवश्यक आहे. हा विषय विस्ताराने आपण ओवी क्रमांक 226 मध्ये बघितला होता. आणि त्याशिवाय अध्याय क्रमांक 13 आणि ओवी क्रमांक 130 जो आहे तो सुद्धा आपण पुन्हा एकदा पाहू शकू. अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 130 यापूर्वी आपण बघितली आहे, परंतु आपण पुन्हा आपल्या या विषयाकरता त्या ओवीचं पुन्हा पुनर्लोकन करूया. अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 130 माऊली असं म्हणतात की का आघवियाची इंद्रिय वृत्ती हृदयांचा एकांती थापटोनी सुषुप्ती आणि जेगा. निश्चल नसलेल्या मनाची तुलना पाप्याशी करून, आणि आपण त्याचा अर्थ पाहायचा राहिला तो पाहू आपण. आणि अर्जुना, जे सर्व इंद्रिय वृत्तींना हृदयरूपी एकांत स्थळात आणून व त्यास तेथे थोपटून गाढ निद्रा आणते, आणि अशा त्या निश्चल नसलेल्या मनाची तुलना पाप्याशी करून मन निश्चल म्हणजे वृत्तीरहित करण्याची अर्थात ध्यानाभ्यासाची आवश्यकता माऊलींनी इथे अधोरेखित म्हणजे एम्फसाइज केलेली आहे. 345 आणखी 2 ओव्या पाहून आपण थांबणार आहोत. त्या 2 ओव्या. देखे अग्नी माझी घापती जिये बीजे जरी विरुडती तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके. 346 असे पहा की अग्नीमध्ये बीजे घातली आणि तेथे ती अंकुरली असे होऊ शकणार असेल तरच अशांत पुरुषाला सुखाची प्राप्त होऊ शकेल. सारांश, अग्नीत बीज व चंचल मनात सुख अंकुरत नाहीच नाही. शेवटच्या या ओवीमध्ये सिद्धांत सांगतात माऊली, मनोनी अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे या कारणे इंद्रियाचे दमन निके. 347 म्हणून मनाची सुयोग्यता नसणे, निश्चलत्व शांतीबद्दल जिव्हाळा नसणे, मनात चंचलता असणे, मनाचे वाहवत जाणे हे दुःखाचे सार आहे. त्यामुळे सुखाकरता मनाचा निरोध व इंद्रियाचा निग्रह करणे चांगले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ भगवान की जय. जय हो, जय हो. यानंतर आपल्याला ध्यान करावयाचं आहे आणि त्याकरता आपण ह्या जरी ओव्या आत्ता वाचलेल्या 344 ते 347 या ओव्याचं पुनर्वाचन करून 20 मिनिटाचं ध्यान आपण करणार आहोत. आणि त्याकरता परवलीचा शब्द आहे माझी माऊली.